हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज आहे संडे स्पेशल म्हणजे गावरान चिकन रस्सा. त्याच्यासाठी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी खोबरं घेतलं भाजलेलं, 1 चमचा धने घेतले, 4 ते 5 कांदे भाजून घेतले, अद्रकचे तुकडे घेतले आणि लसूण, टोमॅटो आणि कोथिंबीर. आता आपण हे सर्व मिक्सरला चांगलं बारीक दळून घेऊया. आता आपण सर्व बारीक दळून घेतलेलं आहे. आता एका कुकरमध्ये आपण जिरं आणि कांदा चांगला फ्राय करून घेऊ. त्या अगोदर आपण चिकन चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता यात कांदा फ्राय झाला की हळद टाकून घेऊया. हळद टाकून झाली की आता आपण जे चिकन स्वच्छ धुतलं होतं ते आता आपण कुकरला टाकूया शिजण्यासाठी. पूर्ण चिकन चांगलं फ्राय झालं की यात 3 ते 4 ग्लास पाणी टाकूया. थोडं मीठ घालूया. मीठ थोडंसंच घालायचं, कारण आपण नंतर भाजीत पण घालणार आहोत. आता यात थोडं 3 ग्लास पाणी घालून कुकरला लावून घेऊया आणि 3 ते 4 शिट्या काढून घेऊ. आपलं चिकन हे शिजलं आहे. आता आपण एका कढईमध्ये 4 ते 5 पळी तेल टाकूया आणि यात जो आपण काळा मसाला दळला होता तो फ्राय करण्यासाठी टाकूया. चिकन म्हटलं म्हणजे एकदम तरीदार पाहिजे असतं, म्हणून आपण जास्त तेल घातलं आहे. आता आपण सुहाना चिकन मसाला 1 मोठा चमचा घालूया. 4 चमचे लाल चटणी आणि छोटी चम्मच हळद घातली आहे. कोणाकोणाला जर कमी चटणी टाकायची असेल किंवा कमी तिखट खात असतील तर त्यांनी कमी टाकू शकता. आता आपण मसाला चांगला फ्राय झाला की आता चटणी, मसाला आणि हळद घालून चांगलं फ्राय करून घेऊया. फ्राय इतकं करायचं की मसाल्याने तेल सोडलं पाहिजे, तेव्हा आपण समजायचं की मसाला हा आपला चांगला फ्राय झालेला आहे. हे बघा, आता मसाल्याने तेल सोडत आहे, म्हणजे आता आपला मसाला बऱ्यापैकी चांगला फ्राय झाला आहे. आता यात आपण थोडं चिकनचं सूप उरलेलं, म्हणजे आपण जे शिजण्यासाठी पाणी घातलं होतं ते उरलेलं, ते थोडं घालून चांगलं फ्राय करून घेऊ अजून 2 ते 3 मिनटं. मसाला हा तुम्हाला दिसतच आहे, तेल सोडत आहे. आता आपण जे चिकन शिजवलेलं होतं ते आता आपण थोडं थोडं यात घालूया. अगोदर पीस घालून घेऊया, नंतर आपण जे सार होता उरलेला उकळ म्हणजे ते नंतर घालूया. आता आपण चिकनचे पीस घालून चांगलं मिक्स करून घेतलं. यात आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि त्याच्यात चवीनुसार थोडंसं मीठ घालूया. मीठ आपण शिजवताना अगोदर टाकलेलं होतं, त्यामुळे मीठ हे आता थोडंसंच घालूया, म्हणजे भाजी चांगलं प्रमाण मिठाचं व्यवस्थित राहील. आता चांगलं फ्राय झालं की यात आपण जे उकळचं पाणी होतं ते घालूया. मी फक्त उकडचंच पाणीचा सार करणार आहे, म्हणून मी अगोदरच 4 ग्लास पाणी शिजवण्याच्या वेळेस टाकले होते, म्हणजे वरतून कुठलंही पाणी घालायची गरज पडणार नाही. तेवढ्याच पाण्यात आपला सार हा मस्त तयार होईल आणि घट्टसर येईल. आता चांगलं मिक्स झालं की थोडी उकळ काढून घेऊया. सारला आता उकळ फुटू देऊया. सारला उकळ फुटण्यात आली की लगेच आपण डाळ्या घेऊया. डाळ्याचं पीठ करून घेऊया, म्हणजे मिक्सरला मी डाळ्या दळून घेतल्या, ते 4 चमचे त्याच्यात थोडंसं पाणी घालून टाकूया, जेणेकरून आपण जो चिकनचा रस्सा केला आहे त्याला मस्त दाटसरपणा येईल आणि घट्टसरपणा येईल, म्हणजे आपला चिकन रस्सा हा एकदम छान चवीला पण लागेल आणि घट्टही दिसेल. आता बघा, तुम्हीच बघून घ्या की रस्सा कसा घट्टसर झाला आहे. आता आपला चिकन रस्सा हा तयार आहे. 10 मिनटं शिजलं की आपला गावरान चिकन रस्सा रेडी झाला. कशी वाटली मग यूट्यूब फॅमिली तुम्हाला आजची चिकन रस्सा थाळी? आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रिद्धीज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद. या मग संडे स्पेशल चिकन रस्सा खायला. या मग चिकन रस्सा आणि बाजरीची भाकर आणि भाकरी सोबत खायला.